हाय, गुड मॉर्निंग. अशी जर राजमा खिचडी खायची असेल तर पुढची रेसिपीकडं बघा. मी अगोदर तेल टाकलं, नंतर जिरं मोहरी टाकली. जिरं मोहरी चांगली कडकडू दिली. कढीपत्ता टाकून घेतला त्याच्यात. कढीपत्ता चांगला तळू गेला. मग लसूण अद्रकची पेस्ट टाकली. लसूण अद्रकची पेस्ट टाकल्यावर एकीकडून चांगला बारीक कांदा चिरून घ्या. मी कांद्याचे उभे काप केलेले आहेत. मग चांगलं खडे मसाले, नंतर मी खडे मसाले टाकून घेतले. दालचिनी, मिरे, जे काही तुमच्याकडं असेल ते. उभे काप केलेला कांदा कापला. नंतर कांद्याला चांगलं परतू द्या. कांदा चांगला लालसर होईस्तोवर तळू द्या, किंवा तुम्ही कांद्याला झाकून पण ठेवू शकता. मी कॅमेऱ्याचा अँगल बरोबर करत होते. नंतर एकीकडून तुम्ही टोमॅटो कापू शकता. टोमॅटो टाका. टोमॅटो चांगला मिक्स करून घ्या. नंतर टोमॅटो त्याच्यात विरघळावं म्हणून तुम्ही त्यात मीठ टाका. मीठ टाकल्यानंतर त्याला झाका. म्हणजे तो विरघळण्यास मदत होईल. मग राजमा टाका. मग डबल परतवा त्याला. गॅसची फ्लेम फुल करा. गॅसची फ्लेम फुल केल्यावर एकीकडून बटाटा कापा. ज्याला ऑप्शनल आहे बटाटा, कोणाला जर खायची इच्छा असेल तर टाका. मी बटाटा, हळद, तिखट, कांदा मसाला, 2 चमचे कांदा मसाला घातला होता. मी आमच्या इथे तिखट जास्त खातेत म्हणून जास्त घातला होता. एकीकडून स्वच्छ तांदूळ 2-3 पाण्यानं धुवून घ्या. हे चांगल्या फुल गॅसच्या फ्लेमवर ठेवा. चांगलं सगळं सामान एकजीव होऊ द्या. एकीकडून मग मी डाळ पण घेतली होती, मुगाची डाळ आणि तांदूळ. मुगाच्या डाळीनं खरंच खिचडीला खूप अप्रतिम येते. नंतर मग ते चांगलं धुवून चांगलं मिक्स करा. मग ते पण मिक्स झाल्यावर मी कढची घेतली होती. बघू नये इकडं तिकडं सरकत होतं म्हणून कढची घेतली. मग नंतर डबल चांगलं होऊ द्या. एकीकडून गरम पाणी ठेवा. उकळलेलं पाणी त्याच्यात टाका. कोथिंबीर बारीक कापून टाका त्याच्यात. खिचडीची आणखीन चव अप्रतिम लागते. चवीनुसार मीठ टाका. पाणी टाकून घ्या आणि मग चांगली उकळी येऊ द्या. उकळी आल्यावर नंतर झाकून ठेवा. अशी खिचडी खासाल तर तुमचे सगळे घरचे बनतील. मला डबल अशीच खिचडी करून द्या. खूप छान खिचडी होते. माझ्या घरचे तर खूप आवडीनं खातात अशी खिचडी. नंतर गरम मसाला टाका शेवटी थोडासा. चांगली उकळी येऊ द्या. बघा अशी खिचडी होते. खूप छान होते बरं. नंतर ताटात मस्त लोणच्यासोबत खूप छान लागते अशी खिचडी. लोणचं किंवा मिरचीचं लोणचं किंवा आंब्याच्या लोणच्यासोबत तर खूप छान लागते. प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल.